आहे। रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। तर मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आता अखेर मुंबईत दाखल झालाय। जरांगे यांचा ताफा मानखुर्दच्या पुढे सरकल्याची माहिती आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत आहेत। मीनाक्षी, काय अपडेट आहे? जरांगे यांचा मोर्चा मुंबईत दाखल झाल्याची माहिती समोर येते। खरं तर सकाळी 10 पासून आझाद मैदानावर या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। मीनाक्षी, निश्चितच आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झालेले आहेत। नवी मुंबईत ठेपल्यानंतरच त्यांचं जंगी स्वागत जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत मराठा बांधवांचा हा जनसागर आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर मानखुर्द पर्यंत हा संपूर्ण आता ताफा पोहोचलेला आहे। थोड्याच वेळात चेंबूरच्या दिशेने हे संपूर्ण मराठा बांधव आपल्याला पाहायला मिळतील। एकूणच मराठा बांधवांना संपूर्ण आता ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावा या मागणीसाठी आझाद मैदानावरती बेमुदत आंदोलन जे आहे ते आजपासून जाहीर करण्यात आलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांना या आंदोलनासाठी राज्य सरकारच्या वतीनं 1 दिवसाचीच परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे। जवळपास आपण पाहतोय की संपूर्ण गावागावातून अनेक बांधव जे आहेत ते मराठा बांधव जे आहेत ते मुंबईत आता दाखल झालेले आहेत। अनेक गाड्या ज्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। यामध्ये आपण पाहतोय की प्रत्येक मराठा बांधव जो आहे तो या सगळ्याच मागणीला धरत आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आपण पाहतोय की याकरिता मुंबईत अनेक रस्ते जे आहेत बंद ठेवण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकूणच मुंबई पोलिसांचा तब्बल 1500 पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो संपूर्ण आझाद मैदानात असेल। आणि याशिवाय ठिकठिकाणी आपण पाहतोय की अनेक स्थानकातून हा जसा ताफा निघेल त्याच पद्धतीत आपण पाहतोय की ठिकठिकाणी स्थानिक पोलीस असतील किंवा मग राज्य राखीव दल असेल अशा वेगवेगळ्या तुकड्या ज्या आहेत त्या तैनात आहेत। खरं तर आपण पाहतोय की 5000 कार्यकर्त्यांनाच या आंदोलनामध्ये प्रवेश दिला जाईल, पण मात्र 5000 पेक्षा अधिक हे संपूर्णतः मराठा बांधव जे आहेत अंतरवली सराटीहून मनोज जरांगे पाटील निघाल्यापासून आपल्याला पाहतोय नाक्यावरती अनेक मराठा बांधव जे आहेत ते या ताफ्यामध्ये आपल्याला उपस्थित राहिलेले पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, हे सगळेच आज आपल्याला या रस्त्यावरती मुंबईच्या या चेंबूरच्या दिशेने आता हा संपूर्णतः मनोज जरांगे पाटील यांचा ताफा निघालेला आहे। सध्या आपण पाहतोय की मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत आंदोलन जे आहे ते सुरू राहणार आहे। खरं तर आपण पाहतोय आज जर आझाद मैदानावरती मनोज जरांगे यांनी टिया मारल्यास सरकारची पेच देखील निर्माण होऊ शकते। खरं तर आपण पाहतोय की जनसागर जो आहे तो मराठा बांधवांचा या सगळ्याच परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। काही मराठा बांधव आहेत माझ्यासोबत, रिक्षा घेऊन आलेले आहेत। कुठून आलेले आहेत दादा? आळंदीहून आलेले आरक्षण घ्यायला आणि घेऊनच जाणार आरक्षण। जनसागर मराठा बांधवांचा आपल्याला पाहायला मिळतोय। काय एकूणच भावना आहे? काय भावना आहे मराठा बांधव? आरक्षण घेऊन जाणार आम्ही। निश्चितच, पण 10% आरक्षण तुम्हाला सरकारने आधीच दिलेलं आहे, ते मान्य नाही आम्हाला। काय नेमकं मग आता तुमचं म्हणणं आहे? आम्हाला भरपूर आरक्षण पाहिजे। निश्चितच ओबीसीतून तुम्ही आरक्षण मागत आहात। ओबीसी मध्ये अनेक जाती ज्या आहेत त्या आधीच आहेत, पण मराठा बांधवांना ज्या पद्धतीत 10% आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये आपण समाधानी नाही आहात का? नाहीये त्याच्या समाधान नाही आम्ही। रिक्षा चालक आहेत, मोठ्या 2 दिवसापासून ते प्रवास करत आहेत। दादा काय सांगाल तुम्ही? आम्ही आरक्षण घेण्यासाठी आलेलो आहे। आळंदीवरून आलो आम्ही, एवढा खूप लांबून। दादांच्या बरोबर आम्ही खोपोलीपासून दादांच्या बरोबर चालत आहे। निश्चितच, काय भावना आहे तुमची? आम्हाला ओबीसी कोट्यातून आरक्षण पाहिजे। निश्चितच, तर आपण पाहतोय की संपूर्णतः मराठा बांधव जो आहे तो आरक्षणाच्या मागणीसाठी या ठिकाणी या सगळ्याच जरांगे पाटील यांच्या या ताफ्यामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। जरांगे पाटील यांचीच ही गाडी आहे। आपण पाहतोय की सध्या 2 दिवसापासून प्रवास करत आहेत ते आणि आता सध्या ते गाडीमध्ये आराम देखील करताना पाहायला मिळत आहेत। मात्र एकूणच ठिकठिकाणी आपण पाहतोय की पोलिसांचा मोठा फौज फाटा जो आहे तो पाहायला मिळतोय आणि अशातच कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठीची देखील तितकीच खबरदारी जी आहे ती मुंबई पोलिसांच्या वतीनं घेतलेली पाहायला मिळते। मात्र एकीकडे आपण पाहतोय की पाऊस देखील पडत आहे। अशामध्येच मराठा बांधवांचा हा जनसागर आता मुंबईच्या दिशेनेच म्हणजेच मुंबईच्या चेंबूर परिसरामध्ये पोहोचलेला आहे। सध्या आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील हे मुंबईत येणार असून
मुंबईतले अनेक रस्ते बंद केलेले आहेत, त्यामुळे आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी सर्वसामान्यांची कोंडी देखील झालेली आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की रस्ते एकाकडून आपण पाहतोय की अनेक रस्ते बंद ठेवले असून मात्र या बंद ठेवलेल्या रस्त्यांमुळे अनेकांची गोची देखील झालेली आहे। सध्या आपण पाहतोय रस्ते जर पर्यायी मार्ग जरी दिले असले तरी मात्र सर्वसामान्य रोजच्या रस्त्याने निघतात, पण मात्र सध्या आज बंद ठेवण्यात आलेल्या रस्त्यांमुळे सर्वसामान्यांची गोची झालेली पाहायला मिळते। दुसरीकडे आपण पाहतोय की मनोज जरांगे आज सकाळी पहाटेच नवी मुंबईमध्ये पोहोचले होते आणि नवी मुंबईच्या वाशी टोल नाक्यावरती त्यांचा जंगी स्वागत करण्यात आलेला आहे। आता देखील आपण पाहू शकतो मनोज जरांगे हे आता चेंबूरमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांची गाडी जी आहे संपूर्ण आता फुलांचा वर्षाव जो आहे ठिकठिकाणी अनेक नाक्यांवरती केला जात आहे। मराठा बांधव असतील हे सगळेच या सगळ्याच मनोज जरांगेंच्या ताफ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकूणच आरक्षणाच्या मागणीला धरून आज आझाद मैदानावरती मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांचा जनसागर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळेल। जर मनोज जरांगे पाटील यांनी टिया मांडला तर नक्कीच सरकार पुढे पेच निर्माण होऊ शकतो। एकीकडे आपण जर पाहिलं तर मागासवर्गीय समाजाचे यादीमध्ये अधिक जर आपण पाहिलं तर 350 पेक्षा अधिक जातींचा समावेश आहे आणि यामध्ये मराठा समाजाला स्वतंत्रपणे 10% आरक्षण देण्यात आलेला असलास तरी अशा वेळी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिला जाणार नाही असं स्पष्ट जे आहे ते काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आणि आजपासून होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती काल ही मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य होतं। अशातच आपण पाहतोय की मनोज जरांगे आता मुंबईत पोहोचलेले आहेत आणि ओबीसीतूनच आरक्षण व अन्य मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावरती बेमुदत आंदोलन त्यांनी जाहीर केलेलं आहे। मात्र गोळ्या घातल्या तरी चालतील पण मात्र आता थांबणार नाही अशी त्यांची भाषा होती कालची। आपण क्षणाक्षणाचे अपडेट्स जे आहेत त्यांचा हा प्रवास ते आपण लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांना देतोय। संपूर्ण आंदोलनाचे क्षणाक्षणाचे अपडेट्स देतोय। तू स्वतः लोकशाही मराठीची टीम म्हणून या आंदोलकांना खरं तर ट्रॅक करते। मनोज जरांगे यांचा जो ताफा आहे त्याला फॉलो करत आहेत आणि खरं तर हा ताफा ज्या ठिकाणीहून निघाला होता वाशीवरून, वाशीमध्ये जेव्हा दाखल झाला तेव्हापासून तू ट्रॅक करते। वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन कुठेतरी होत नाहीये ना याची खबरदारी या आंदोलकांच्या वतीने घेतली जाते का मीनाक्षी? निश्चितच खरं तर आपण पाहतोय की पहाटेपासूनच नवी मुंबईमधनं मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे पाटील आणि संपूर्णतः मराठा बांधवांचा हा ताफा आपल्याला पाहायला मिळाला आणि मुंबईच्या दिशेने म्हणजेच मुंबईच्या वेशीवरती ठेपलेला पाहायला मिळाला। खरं तर आता आपण पाहतोय एकूणच या सगळ्यामध्ये हा जो जनसागर मराठा बांधवांचा पाहायला मिळतोय त्यामध्ये आपण पाहू शकतो अनेक गाड्या ज्या आहेत त्या गावागावातून निघालेल्या आहेत आणि त्यामुळे मोठी गाड्यांची म्हणजे हजारोच्या संख्येनं गाड्या ज्या आहेत त्या या संपूर्णतः मराठा बांधवांच्या जरांगे पाटील यांच्या या सगळ्याच आंदोलनाच्या दिशेने निघालेल्या आहेत। त्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडी अनेक ठिकाणी झालेली पाहायला मिळाली पण मात्र मुंबई पोलीस देखील तितकेच सज्ज पाहायला मिळत आहेत। नवी मुंबई पोलीस असतील ठिकठिकाणी स्थानिक पोलीस असतील ते देखील आपल्याला पाहायला मिळाले मोठ्या संख्येनं। मात्र सकाळची वेळ असल्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की वाहतुकीचा अद्यापही याचा कुठेही फटका बसलेला नाहीये पण मात्र सध्या मनोज जरांगे पाटील यांना जे जे मार्ग देण्यात आलेले आहेत ते मार्ग सगळे बंद ठेवण्यात आलेले आहेत। जोपर्यंत मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावरती पोहोचत नाहीयेत तोपर्यंत हे मार्ग सगळे बंद राहतील। मग मुंबईतला आपण पाहतोय की ईस्टर्न फ्रीवे म्हणजेच आपण पाहिलं तर जो फ्रीवे आहे म्हणजेच चेंबूरच्या दिशेने थेट मुंबईत म्हणजेच मंत्रालयाच्या दिशेपर्यंत जाणारा जो ईस्टर्न फ्रीवे आहे तो पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर जे फ्लायओव्हर हा देखील मार्ग बंद ठेवण्यात आलेला आहे। पनवेल सँड रोड जर पाहिलं हा संपूर्ण पनवेल सँड रोड जो आहे तो देखील बंद ठेवण्यात आलेला आहे। मात्र एकीकडे आपण जर पाहिलं तर मानपूरचा फ्लायओव्हर हा देखील पूर्णपणे सकाळपासून बंद होता आणि आता आपण पाहतोय की चेंबूरच्या दिशेने या ठिकाणी हा संपूर्णतः ताफा जो आहे तो पोहोचलेला आहे। चेंबूरमध्ये संपूर्णतः ताफा पोहोचलेला आहे। आपण पाहतोय की मुंबईच्या वेशीवरती
हा संपूर्ण मनोज जरांगे पाटील यांचा हा ताफा पोहोचलेला आहे। आपण पाहू शकतो जरांगे पाटील अद्यापही आराम करतायत। पुण्यापर्यंत जर आपण पाहिलं तर ट्रॅफिक जे आहे ते झालेलं आहे। सध्या माझ्यासोबत हे रिक्षा चालक आहेत, त्यांनी या सगळ्या ट्रॅफिकमधला कसा मार्ग काढलेला आहे काय सांगाल? कुठपासून ट्रॅफिक झालेलं आहे? संपूर्णतः अनेक गाड्या हजारोच्या संख्येने आहेत, त्यामुळे किती पुण्यापासून आझाद मैदानापर्यंत ट्रॅफिक जाम आहे। अजूनही गाड्या पुण्यामध्ये थांबलेल्या आहेत, अजूनही गाड्या येणार आहेत भरपूर। निश्चितच मराठा बांधवांच्या गाड्या ज्या आहेत शेकडोच्या संख्येने निघालेल्या आहेत आणि शेकडोच्या संख्येने या गाड्या असल्यामुळे मात्र विविध भागातून मराठा बांधव जे आहेत ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत, त्यामुळे अजून काही गाड्या ज्या आहेत त्या मुंबईत दाखल होतील। त्यामुळे संपूर्णतः मुंबई पोलीस असेल, राज्य सरकार असेल, कशा पद्धतीत आता सज्ज राहते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील। पण मात्र सध्या आपण पाहतोय की आताच्या क्षणाला 7:08 झालेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील आणि त्यांचा संपूर्ण ताफा जो आहे तो आता मुंबईच्या वेशीवरतीच म्हणजे चेंबूरला आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रवेशद्वाराकडे पोहोचलेला आहे। मात्र सध्या ओबीसीतूनच आपल्याला आरक्षण मिळावा या मागणीसाठी मनोज जरांगे ठाम आहेत आणि आता हा जर निर्णय त्यांचा मान्य केला नाही, या मागण्या त्यांच्या मान्य केल्या नाही तर ते आझाद मैदान इथून या आंदोलनामधनं ते बाहेर पडणार नाहीये अशी ती त्यांची भूमिका आहे। सध्या आपण पाहतोय की उच्च न्यायालयानेही निकष जे आहेत ते ठरवलेले आहेत आणि त्यामुळेच आता सरकारचाही यामध्ये हात नाहीये अशा पद्धतीची भूमिका काल मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की आंदोलनासाठी जे नियम व निकष देण्यात आलेले आहेत त्यानुसार हे आंदोलन झालं पाहिजे, तर याच्यामध्ये कोणत्याही अडचणी नाहीयेत असं देखील मुख्यमंत्री म्हटले होते। पण सध्या आपण जर पाहिलं तर आधीच 10% आरक्षण जे आहे ते मराठा बांधवांना देण्यात आलेलं आहे, पण तरी सुद्धा ओबीसीतून आरक्षण मिळावा या प्रमुख मागणीसाठी आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील आज मुंबईत आझाद मैदानावरती ठिय्या मांडून बसणार आहेत। खरं तर 10 ते 5 याच वेळेमध्ये आंदोलन करण्याची परवानगी जी आहे ती कोर्टाने दिलेली आहे आणि अशामध्ये या वेळेमध्ये जर त्यांच्या मागण्या मान्य होणार नाही तर निश्चितच सरकारच्या पुढे पेच निर्माण होऊ शकतो। मात्र सध्या आपण पाहिलं तर हा संपूर्णतः मराठा बांधवांचा फौजफाटा जो आहे तो मुंबईच्या वेशीवरतीच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या संपूर्णतः वेशीवर येऊन ठेपलेला आहे। सना मलिक आलेल्या आहेत ज्या इथल्या स्थानिक आमदार आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहतो ही संपूर्णतः गर्दी त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी सना मलिक आलेले आहेत, पण मनोज जरांगे पाटील हे झोपलेले आहेत तरी सुद्धा या ठिकाणी ते प्रयत्न करतायत मात्र मनोज जरांगे पाटील यांची भेट घ्यावी आणि त्यांच्याशी बोलण्यात यावा। सनाजी तुम्ही आज मनोज त्यांचा कॉल आला होता आम्हा लोकांना की आम्ही तुमच्या मतदारसंघात आमचं ऑन द वे आहे, तर आम्ही बोललो तुम्ही अतिथी आहे, आमचा अतिथी देवो भव म्हणून आम्ही तुमच्या स्वागतासाठी उपस्थित आहे। पण ते झोपलेले आहेत, तुम्हाला भेट दिलेली नाही, वेळ नाही दिली आहे। त्यांनी बोललं की आम्ही तुमच्या मतदारसंघात स्पेशली कॉल करून सांगितलं होतं म्हणून आम्ही सांगितलं अतिथी देवो भव आणि त्यांच्या स्वागतासाठी। त्यांची जी मागणी आहे ओबीसीतून आरक्षण मिळावा तुम्हाला मान्य आहे का? ते आता त्यांनी त्याआधी स्टेट गव्हर्नमेंट सोबत ते सगळे वार्तालाप करणार, नंतर स्टेट गव्हर्नमेंटला काय डिसाईड करायचं आहे ते काय त्यांची भूमिका असेल, स्टेट गव्हर्नमेंटची काय भूमिका असेल ते स्पष्ट होणार। निश्चितच खूप धन्यवाद। तर आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील हे आता मुंबईच्या वेशीवरून आता ईस्टर्न फ्रीवेच्या दिशेने निघत आहेत। खरं तर आपण पाहतोय की हा संपूर्णतः मराठा बांधवांचा या ठिकाणी फौजफाटा आणि आता सध्या स्थानिक आमदार सना मलिक हे देखील त्यांची भेट घेण्यासाठी आले होते, पण मात्र मनोज जरांगे पाटील हे झोपलेले असताना मात्र त्यांची भेट झालेली नाहीये। त्यांच्या स्वागताकरिता मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं आधीच स्थानिक आमदार असतील ठिकठिकाणी ज्या ठिकाणी ते मोठी वेशी असेल त्या ठिकाणी ते थांबणार असल्याचं सांगितलं गेलं होतं, पण सध्या आपण पाहतोय की ते आराम करतात त्यामुळे कोणाची ही भेट ते घेत नाहीयेत। मात्र पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो सध्या या ठिकाणीच म्हणजे